अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी, गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। गुरुवारचा दिवस असला की आपण सगळे स्वामी भक्त अत्यंत खुश असतो। या दिवशी आपण महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घालतो, फोटो असेल तर स्वच्छ पुसतो आणि महाराजांसाठी समर्पित असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या सेवा असतात ते सगळ्या आपण करतो। पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही किंवा घरात महाराजांचा फोटो मूर्ती असूनही काही लोकांना सेवा करणं जमत नाही। अशा व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशी एखादा उपाय जरी केला तर तो सेवा इतकाच प्रभावी असतो। आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच अत्यंत प्रभावी असणारे 2 उपाय सांगणार आहे। गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे 12च्या आत, 7 नंतर 12च्या आत कुठल्याही वेळात जर या दोघांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला ना, तुमचं गुरुबळ कायम मजबूत राहील। गुरूंची जी कृपा आहे ना ती कायम तुमच्यावरती राहील। इच्छित जी काही तुमची मनोकामना आहे, सतत जे अपूर्ण इच्छा राहत आहे ती इच्छा तुमची पूर्ण होईल। बघा, पहिला उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर जिथे स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल त्याच्या समोर बसून करायचा आहे। यासाठी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे। तुम्ही सफेद रंगाचा कागद घेतलात, लाल रंगाचा घेतलात, ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचा कागद घेतलात तरीही चालेल। आणि याच्यासोबत तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे, कुठलाही, काळा सोडून कुठलाही पेन घ्या। जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। जो कागद घ्याल त्याच्यावरती तुमची इच्छा लिहा। नोकरी, व्यवसाय, जी कुठली इच्छा असेल फक्त एका शब्दाने त्याच्यावरती इच्छा लिहायची आणि इच्छा लिहिलेला कागद स्वामींच्या समोर ठेवायचा। महाराजांचा फोटो आहे, मूर्ती जे काही आहे तिथे महाराजांच्या समोर हा कागद ठेवून द्यायचा। यानंतर आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये 7 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत। खूप मोठे नको, खूप छोटे नको, मध्यम एवढे जरी असतील असे तुरटीचे 7 खडे घ्यायचे आहेत। फिटकरी ज्याला आपण म्हणतो। ह्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल, तुम्ही पुढच्या गुरुवारी केला तरीही चालेल, कारण तुरटी प्रत्येकाकडेच असेल असं नाही। आता जे तुरटीचे आपण 7 खडे घेतलेले आहेत त्यातील पहिला खडा, तुरटीचा पहिला खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा। आपली इच्छा त्यामध्ये सांगायची, डोळे बंद करायचे, स्वामींचं प्रतिबिंब म्हणजे स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यांच्या समोर आणायची। आणि त्याच्यानंतर जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सुक्तम आहे, बघा पुरुष सुक्तम आपल्यापैकी असंख्य लोकांच्या तोंडपाठ सुद्धा असेल। हे पुरुष सुक्तम जे आहे हे पूर्ण पुरुष सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे। तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा अगदी प्राकृतमध्ये म्हणा, कशातही म्हणा। मी तुम्हाला प्राकृतमध्ये थोडंसं म्हणून दाखवते। हरिओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी, चराचरा ते व्यापून उरला दंशाकुले श्रीहरी, महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव, अजन्मपारे सोडून धावे रक्षणार्थ ठावो, दृश्य जगत हे महिमायाचा एकच पद मात्र, अदृश्यातही नांदत द्विपती याचे सत्पात्र, त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले, एकच ज्योती उत्पत्ती लय खंडही न खेळे, चेतन नव्हे अचेतनाही जागूनी उरला, अविद्यतेचे रमले त्यांना भासून ना दिसला। हे एकूण 21 ओव्यांचं जे पुरुष सुक्त आहे, ज्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असं दिलेलं आहे। 113 113 या पेजवरती हे आहे। हे संपूर्ण पुरुष सुक्त म्हणायचं आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं लागतील। जे नवीनच आहेत त्यांना 5 मिनिटं लागतील, पण जे नेहमीच म्हणतात त्यांना 2 मिनिटं खूप आहेत। पुरुष सुक्त म्हणायचं आणि हा तुरटीचा खडा त्या पांढऱ्या कापडात जो कुठला कागद घेतलेला आहे, इच्छा लिहिलेला आहे त्याच्यावर ठेवायचा। पुन्हा दुसरा तुरटीचा खडा घ्यायचा, पुन्हा डोळे बंद करायचे, महाराजांचं चित्र प्रतिबिंब डोळ्यासमोर आणायचं, पुन्हा पुरुष सुक्त म्हणायचं आणि अभिमंत्रित केलेली ही तुरटी पुन्हा कागदावर ठेवायची। असे आपण घेतलेले 7च्या 7ही तुरटीचे खडे एक एक करत तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत आणि एक एक तुरटीचा खडा अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कागदावरती ठेवायचा आहे। आता 7ही तुरटीचे खडे अभिमंत्रित करून झाले की त्याच्यानंतर त्या कागदाची पुडी, आपण जशी खाऊची पुडी बनवतो तशीच कागदाची छोटीशी पुडी बनवायची। आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही आज रात्रभर स्वामींच्या समोर ठेवून द्यायची। महाराजांची मूर्ती, फोटो जिथे असेल तिथे आज रात्रभर ती ठेवून द्यायची।
आणि उद्या शुक्रवारपासून 21 दिवस ही पुडी रोज रात्री झोपताना आपल्यासोबत आणि दिवसभर स्वामींच्या समोर ठेवायची. आज ही पुडी स्वामींच्या समोर ठेवायची रात्रभर आणि उद्यापासून शुक्रवारपासून दिवसभर दिवसभर स्वामींच्या समोर ठेवायची आणि रात्री झोपताना मात्र ती आपल्या उशीखाली ठेवायची. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 21वा दिवस असेल शेवटचा, त्या 21व्या दिवशी कुठेही आजूबाजूला स्वामींचं मठ, दत्त महाराजांचं मठ असेल, मंदिर असेल, तिथे जायचा आणि हे 7 तुरटीच्या खड्यांची जी पुडी आहे ती महाराजांच्या मंदिरामध्ये एखाद्या नारळासोबत, श्रीफळासोबत अर्पण करायची. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, गुरुबळ मजबूत होईल, तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मकता, बाधा, काही तुमच्या ज्या काही म्हणजे वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत होत्या, बाधा तुमच्या कामांमध्ये येत होत्या, तुमच्या इच्छांमध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत होती, तर ते सगळं 21 दिवसांमध्ये तुमच्या घराच्या बाहेर जाईल. सगळ्यांनाच माहिती आहे की तुरटीची नकारात्मकता दूर करण्यासाठी, बाधा दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी तुरटी खूप प्रभावी असते. जसं गुरुवारपासून 21 दिवस ही तुरटी अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल, तेव्हा तुमच्या अवतीभोवती, तुमच्यासोबत आणि संपूर्ण तुमच्या घराच्या एरियामध्ये जी काही नकारात्मकता, निगेटिव्हिटी असेल, जे काही कोणी नजर लावत असेल, काही जादूटोणे करत असेल, काही त्रास देत असेल, अपयश आणत असेल, जे काही वाईट आहे ते 21 दिवसांमध्ये सगळं त्यात खेचलं जाईल. आणि जेव्हा 21व्या दिवशी तुम्ही श्रीफळासोबत हे महाराजांच्या समोर, तिकडे म्हणजे मंदिरात नेऊन जेव्हा तुम्ही ठेवाल, तेव्हा तुमच्या घरातून जे काही आहे ते बाहेर चाललं जाईल. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घराची बांध खुली करतील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता देतील. आता दुसरा उपाय जो आहे, हा दुसरा उपाय सुद्धा कुठल्याही गुरुवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा हळकुंड घ्यायचा आहे, छोटंसं हळदीचं कुड. पिवळ्या रंगाचं हळकुंड तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे. त्या हळकुंडात तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. लाल रंगाचा धागा पिवळ्या रंगाच्या हळकुंडाला तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. किती? 7 वेळा. एवढासा हळकुंड घेतलं, 7 वेळा तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे. 7 वेळा गुंडाळल्यानंतर शेवटी त्याला एक गाठ मारायची आणि तयार केलेलं हे हळकुंड, म्हणजे इच्छा लिहिलेली आणि तयार केलेलं हे जे हळकुंड आहे, हे तुम्हाला आज गुरुवारी रात्री आपल्या महाराजांच्या चरणांजवळ, भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे, किंवा दत्त महाराजांच्या समोर तुम्हाला ते ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे महाराजांच्या समोर, दत्त महाराजांच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला उद्या सकाळी उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे. आंघोळ सगळं आपल्यावरला, देवघरात दिवाबत्ती वगैरे झाली की त्याच्यानंतर हे लाल धाग्यात बांधलेलं जे पिवळं हळकुंड आहे ते तिथून उचलायचं आहे, काढायचं आहे. ते उचलल्यानंतर तुम्हाला आपल्या घरात जी मिठाची बरणी असते, ज्यात आपण मीठ ठेवतो नेहमी, त्या मिठाच्या बरणीत मध्यभागी दाबायचं आहे, किंवा थोडंसं खाली दाबले मिठात तरी चालेल. फक्त ते हळकुंड जेव्हा तुम्ही मिठात दाबत असाल, मिठात घालत असाल, तेव्हा त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रभावी मंत्र आहे, श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या मंत्राचा 11 वेळा जप करायचा. किती? 11 वेळा. अभिमंत्रित केलेलं हळकुंड जेव्हा तुम्ही त्या मिठामध्ये दाबाल आणि जेव्हा 11 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणाल, किती? 11 वेळा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, मिठाचं जे झाकण आहे ते झाकण पॅक लावायचं. आता हे जे मीठ आहे हे वापरायचं नाही. हे मीठ शुक्रवारपासून वापरायचं नाही. हे मीठ बंदिस्त करून आपल्या घरामध्ये कायम ठेवायचं. तुम्ही कमीत कमी 1.25 महिना तरी ठेवून बघा. वापरण्याचं मीठ वेगळं असावं आणि उपायासाठी मीठ वेगळं असावं. त्याच्यासाठी उद्या बाजारातून नवीन मीठ आणा आणि वेगळ्या एखाद्या डब्यामध्ये, बरणीमध्ये भरून ठेवा. स्टील सोडून कुठल्याही प्लास्टिकच्या बरणीत अगदी भरून ठेवलं तरीही चालेल. आता 1.25 महिना जरी, 1.25 किंवा 1.5 महिना जरी ही मिठाची बरणी तुम्ही तुमच्यासोबत, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही ठेवली ना, तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. घरामध्ये कमकुवत झालेलं कुणाचंही गुरुबळ जे असेल तर ते मजबूत होईल. इच्छा पूर्ण होतील, अडथळे दूर होतील, संकटे निघून जातील, अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, गरिबी आणि दरिद्रता संपून जाईल. बघा, दोनही उपाय खूप साधे सोपे आहेत.
जेव्हा 1-1.25 महिना पूर्ण होईल, 1.5-2 महिने पूर्ण होईल, तुम्हाला जेव्हा वाटेल की आता घरात सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, आता आपण हे मीठ जे आहे ते आपण म्हणजे आता हा उपाय जर तुम्हाला स्टॉप करायचा असेल, थांबवायचा असेल, तर त्यावेळेस काय करायचं, मिठाच्या बरणीत घातलेलं जे हळकुंड आहे ते काढायचं. हे हळकुंड एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा, एखाद्या मोठं झाड असेल त्याच्या खाली टाकून द्या. आणि जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला एखाद्या बादलीभर पाण्यात घालायचं आहे. एक बादली किंवा टबभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये हे मीठ घाला आणि हे जे मिठाचं पाणी आहे हे घराच्याच समोर जिथे कुठे मोकळी जागा वगैरे असेल तर त्या ठिकाणी पण शुद्ध पवित्र जागा असेल अशा ठिकाणी हे मिठाचं पाणी जे आहे ते करून टाकून द्या. खूप साधे सोपे उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.